पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा पोलादपूरमध्ये निषेध. दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा रायगडच्या पोलादपूरमध्ये निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध मोर्चा काढत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी मोर्चेक्यांनी केली. या निषेध मोर्चात आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था, महापुरुष जयंती उत्सव समिती पोलादपूर, संभाजी ब्रिगेड पोलादपूर यांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालय पर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन यावेळी पोलादपूर तहसीलदार यांना देण्यात आले. केंद्र सरकारनं या आंदोलनाची दखल न घेता विद्यार्थ्यांवर अमानुषपणे जो लाठीचार्ज केला, या आंदोलनाला दाबण्याचा जो प्रयत्न करण्यात आला, तो खऱ्या अर्थानं या भारताच्या लोकशाही शासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. या भारत देशामध्ये लोकशाही सुरू आहे की अघोषित हुकुमशाही सुरू आहे, हा प्रश्न आता सर्वसामान्यांना उपस्थित झालेला आहे. आणि भारत देशाची ज्या खऱ्या अर्थानं शासनकर्ते आहेत, त्यांनी ज्याप्रमाणे ह्या लोकशाहीचं आंदोलन चिरडलेलं आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही आजचा हा निषेध मोर्चा काढलेला आहे. आणि या निषेध मोर्चामध्ये आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था, महापुरुष जयंती उत्सव समिती पोलादपूर, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी या चारही संघटनांच्या वतीनं आज हा निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आम्ही या पोलादपूर तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देणार आहोत. आणि भविष्यामध्ये या घटना थांबल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांचं हक्क अबाधित राहिले पाहिजेत. कारण हा विद्यार्थी हा या भारत देशाचा कणा आहे. विद्यार्थी घडला तर या देशाची प्रगती होईल. आणि हाच एक उद्देश ठेवून आम्ही आजचा निषेध मोर्चा काढलेला आहे. त्याबद्दल आम्ही या सरकारचा धिक्कार करतो.